अजिबात घाबरत नाही बघा आमचा लाडू ह्या माशाला. बघा की कसा त्याने उचललाय. आणि ह्या माशाचा विषय की नाही लय हार्ड आहे, कारण चवीला इतका भारी लागतो. तर थांबा थांबा, कसा आणि कुठून ह्यो मासा आणलाय तो तरी आधी बघा. आणि जो कोणी ह्या गावचा असेल त्यांनी की नाही हे लगेच ओळखलं असेल. तर हे मोरणा धरण आहे आणि हिथं की नाही तुम्हाला रोज सकाळी ताजा ताजा नदीचा मासा मिळून जाईल. आणि आमचं की नाही पोपट होता होता राहिलं, कारण हे शेवटचेच 2-3 किलो उरलेले. तर सगळे मासे घेऊन असं निटवट करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर स्वच्छ मासे धुवून घेतले आणि ह्याच्यातच लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, चटणी आणि लिंबू पिळून की नाही सगळा मसाला ह्या माशाला लावून घेतला आणि 20 ते 25 मिनिटासाठी मॅरिनेट करत ठेवलं. आज की नाही मी तांदळाचं पीठ वापरत नाहीये, ज्वारीचं पीठ वापरते. तर ह्याच्यात मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर घालून सगळं असं बघा एकजीव करून दोन्ही बाजूनी माशाला लावून घेतलं. आता तापलेल्या तेलात तडतडीत मासा फ्राय करून